चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून रोज नवीन प्रकरण समोर येत आहे। असेच एक प्रकरण धुळ्यातून समोर आले असून घरात असलेल्या वीज मीटर मध्ये छेडछाड करून काही जण वीज चोरी करत असतात। त्यानुसार वीज मीटर तपासणीसाठी आलेल्या खासगी तंत्रज्ञाकडून वीज मीटर मध्ये छेडछाड झाली असून सेटलमेंट करण्यासाठी 30,000 रुपयांची मागणी केली आहे। यानुसार लाच स्वीकारताना खासगी तंत्रज्ञास धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात ताब्यात घेतले आहे। धुळे शहरातील देवपूर भागात एसीबीने कारवाई करत मुकुंद लक्ष्मण दरवडे या लाचखोर तंत्रज्ञाला ताब्यात घेतले आहे। तर झालं असं की देवपूर परिसरात देशी दारूच्या दुकानात जुने मीटर आहे। महावितरणकडून जुने मीटर काढून नवीन मीटर लावण्याची मोहीम सुरू आहे। या मोहिमेत सुमारे 20 दिवसांपूर्वी संबंधित दुकानातील जुने मीटर काढून मुकुंद दरवडे याने नवीन मीटर बसवले होते। मात्र काढून नेलेल्या मीटर मध्ये छेडछाड असल्याचे तो सांगत होता। संबंधित लाचखोर खासगी वायरमॅन हा वेळोवेळी दुकानात येत वीज मीटर मध्ये छेडछाड झाली असून यामधून तुम्ही मोठ्या प्रमाणात वीज चोरी केली आहे। महावितरणला दंड भरण्यापेक्षा याचे सेटलमेंट करून देतो असे सांगत होता। त्यासाठी 30,000 रुपये द्यावे लागतील, अन्यथा 46,000चा दंड भरावा लागेल अशी धमकी देत संबंधित दुकानदाराला घाबरवत देखील होता। या प्रकारामुळे घाबरलेल्या दुकानदाराने थेट धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने तक्रारीची शहानिशा करत पडताळणी करण्यात आली। यानंतर सापळा रचण्यात आला आणि दरवडे हा देवपूर येथील दुकानात आल्यानंतर त्याने तक्रारदाराकडून लाच स्वीकारली, तेव्हा पथकाने त्याला ताब्यात घेतले। या प्रकरणी देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दरवडे याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे। तसेच या पुढील कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे।